अमरावतीच्या समाजसेविका गुंजन गोळे यांना बलात्काराची धमकी आली आहे। इम्रान नावाच्या इसमाने ही धमकी दिली। शिवीगाळ करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। गोळे अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करतात। मेळघाट परिसरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावात पाण्याचा टँकर येताच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होते। लहान मुलांसह महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी झुंबड उठते। 2 दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। बुलढाणा शहरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागांचं नुकसान होण्याची भीती। पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली। या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्डी तालुक्यात संयुक्त मोजणी पूर्ण झाली। शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे। त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातली। मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव इथल्या वनविभागाने 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटवलंय। यामुळे जवळपास 100 ते 125 अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। जगभरातील सर्व साहित्य आणून उघड्यावर संसार मांडलाय, त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली। बातम्यात पुणे विभागातनं टॉप 5।